नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.3 या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। प्रॅक्टिस सेट 4.3 हा प्रॅक्टिस सेट शेअर्स या कन्सेप्टवर अवलंबून आहे। त्यासाठी आपल्याला एवढ्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत। पहा, शेअर म्हणजे काय? जर एखादी कंपनी स्थापन करायची असेल तर पैसा लागतो, बरोबर आहे। पैसा म्हणजे काय? भांडवल म्हणजे काय? कॅपिटल, त्याला आपण कॅपिटल म्हणतो। समजा एखादी कंपनी स्थापन करण्यासाठी 1 कोटी रुपये लागत आहेत, 1 करोड। तर 5 मित्रांनी मिळून एवढं भांडवल जमा केलेलं आहे। समजा हे मित्र आहेत A B C D E, 5 मित्रांनी मिळून काय केलेलं आहे? 1 कोटी रुपये जमा केलेले आहेत। म्हणजे प्रत्येकाने किती रुपये दिले असतील? 20 लाख, बरोबर आहे। प्रत्येकाने 20 लाख रुपये देऊन 1 कोटी रुपये जमा केलेत। प्रत्येकाने 20 लाख रुपये दिले आणि 5 जणांचे मिळून 1 कोटी रुपये जमा झाले, बरोबर आहे। आता यांनी कंपनी तयार केली, ह्या 5 मित्रांनी मिळून कंपनी तयार केली। यांना काय म्हणतात? प्रमोटर्स। हे मित्र म्हणजे कोण आहेत? प्रमोटर्स आहेत, कारण यांनी कंपनी स्थापन केलेली आहे। यांना म्हणायचं प्रमोटर्स। आता या कंपनीचा जो काही नफा होईल एका वर्षामध्ये, तर तो नफा काय होईल? हे 5 जण वाटून घेतील, बरोबर आहे। तर समजा या कंपनीला 10 लाख रुपये नफा झाला, एका वर्षामध्ये 10 लाख रुपये नफा झाला। तर 10 लाख रुपये काय होईल? हे 5 जण वाटून घेतील, म्हणजे प्रत्येकाला किती येतील? 2 लाख रुपये येतील। 2 lakhs, 2 lakhs, 2 lakhs, 2 lakhs, बरोबर आहे। आता जो काही नफा झाला तो या 5 मित्रांनी वाटून घेतला, म्हणजे कंपनीचं भांडवल कॅपिटल जे आहे तेच राहील, बरोबर आहे। जर कंपनी आपल्याला अजून डेव्हलप करायची असेल, अजून विकसित करायची असेल, प्रोग्रेसमध्ये आणायची असेल, कंपनी खूप मोठी करायची असेल, तर काय पाहिजे? कंपनीचं भांडवल जास्त पाहिजे, बरोबर आहे। म्हणजे जास्त नफा होण्यासाठी जास्त कॅपिटल इन्व्हेस्ट करावे लागेल। त्यासाठी शेअर ही कन्सेप्ट तयार झालेली आहे। पहा, शेअर म्हणजे काय? जे कॅपिटल आहे त्याचे स्मॉल, छोटे छोटे असे तुकडे करायचे। म्हणजे हे कॅपिटल काय करायचं? डिव्हाइड करायचं छोट्या छोट्या पार्टमध्ये। पार्ट कसे काढायचे? 1 रुपयाच्या फॉर्ममध्ये, किंवा 2 रुपयाच्या, किंवा 5 रुपयाच्या, किंवा 10 किंवा 100 यापैकी कोणत्याही एका फॉर्ममध्ये डिवाइड करायचे। समजा 1 रुपयाच्या फॉर्ममध्ये आपण हे पार्ट डिवाइड केले तर काय होईल? 1 कोटी पार्ट होतील, बरोबर आहे। म्हणजे 1 कोटी शेअर्स होतील। जर एवढं कॅपिटल आपण 2 रुपयात डिवाइड केलं तर 50 लाख पार्ट होतील, बरोबर आहे। म्हणजे 50 लाख काय होतील? शेअर्स तयार होतील। बऱ्याच कंपन्या काय करतात? 10 रुपयामध्ये डिवाइड करतात, कारण ते कॅल्क्युलेशनला सोपं जाते। आणि काही कंपन्या 100 रुपयामध्ये डिवाइड करतात, त्यांच्या कॅपिटलप्रमाणे। समजा आपण काय करू? हे कॅपिटल 10 रुपयामध्ये डिवाइड करू। हे कॅपिटल आपण 10 रुपयामध्ये डिवाइड केलं तर किती होतील शेअर्स? म्हणजे 1 कोटी, म्हणजे हे 10 लाख शेअर होतील, बरोबर आहे। 10 लाख शेअर्स होतील, म्हणजे 10 लाख शेअर्स होतील 10 रुपयाचे, बरोबर आहे। 10 रुपयाप्रमाणे किती शेअर्स तयार होतील? 10 लाख तयार होतील। म्हणजे या 5 मित्रांना किती येतील? प्रत्येकाला 2 लाख शेअर्स येतील, बरोबर आहे। 2 लाख, 2 लाख, 2 लाख याप्रमाणे 2-2 लाख शेअर्स येतील। किती रुपयाचे? 10 रुपयाचे, बरोबर आहे। 10 रुपयाचे 2 लाख शेअर्स येतील, म्हणजे काय होईल? अमाऊंट किती होईल? 20 लाख रुपये होईल। म्हणजे हे जे 10 रुपये आहे, हे जे 10 रुपये आहेत, स्मॉल पार्ट, आपल्या कॅपिटलचा स्मॉल पार्ट केलेला आपण, बरोबर आहे। या 10 रुपयाला काय म्हणायचं? फेस व्हॅल्यू। फेस व्हॅल्यू याला काय म्हणायचं? फेस व्हॅल्यू। पहा, याला म्हणतात फेस व्हॅल्यू। पहा, शेअर म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली, फेस व्हॅल्यू म्हणजे काय। आता प्रत्येक प्रमोटरजवळ 2 लाख शेअर्स आहेत, बरोबर आहे। हे काय? शेअर्स। शेअर्सची संख्या किती आहे? 2 लाख, परंतु याचं फेस व्हॅल्यू किती आहे? एका शेअर्सची 10 रुपये आहे। म्हणजे एकूण अमाऊंट किती होईल? ही फेस व्हॅल्यू आणि इंटू नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे एवढी अमाऊंट होईल त्याची। तर आता ही कंपनी जर अजून प्रोग्रेसमध्ये आणायची असेल, अजून आपल्याला कॅपिटल जमा करायचं असेल, तर कंपनी काय करते? IPO लॉन्च करते। IPO म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफरिंग, म्हणजे पब्लिकमधून पैसा गोळा करते। आता 10 रुपयाचा एक शेअर आहे, बरोबर आहे। कंपनी काय करते? आता कंपनी सर्वांना माहीत झालेली असते, 2-4 वर्षे कंपनी चांगला प्रोग्रेस केला, हे नाव कंपनीचं सगळ्यांना माहीत झालेलं असते, म्हणून मार्केटला त्या कंपनीचा ब्रँड आलेला असतो। तर कंपनी काय करते? IPO लॉन्च करते।
लोकांना म्हणजे पब्लिकला ही कंपनी माहीत झालेली आहे 2-4 वर्षामध्ये IPO कंपनीनं काढलेला आहे. आता कंपनी काय करेल, ह्या फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त अमाऊंटला शेअर विकेल. समजा 300 रुपयाला विकत आहे. पहा शेअर्सची ओरिजिनल प्राईस किती आहे, 10 रुपये फेस व्हॅल्यू, बरोबर आहे. म्हणजे 290 रुपयाला जास्त विकणार आहे. म्हणजे 300 रुपयाला एक शेअर विकेल, बरोबर आहे. म्हणजे ही जी अमाऊंट आहे या अमाऊंटला काय म्हणतात, प्रीमियम. म्हणजे आपण काय म्हणणार, हे शेअर आपल्याला प्रीमियममध्ये मिळालेले आहेत. या कंपनीचे शेअर आपल्याला प्रीमियममध्ये मिळालेले आहेत. म्हणजे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि आपल्याला शेअर मिळालेला आहे 300 रुपयाला. म्हणजे 290 आपल्याला प्रीमियममध्ये मिळालेलं आहे. पहा म्हणजे हे शेअर कसे मिळाले, प्रीमियममध्ये. म्हणजे आहे त्या अमाऊंटपेक्षा जास्त अमाऊंट दिलेली आहे आपण. म्हणजे ही काय होईल, 300 रुपयाला शेअर आता मार्केटला आलेला आहे. म्हणजे ही मार्केट व्हॅल्यू झालेली आहे. या कंपनीचा शेअर 10 रुपये राहील का, नाही. या कंपनीचा शेअर आता मार्केट व्हॅल्यू म्हणजे 300 रुपयाला झालेला आहे. म्हणजे जो शेअर पब्लिक खरेदी करते, विक्री करते, त्या शेअर्सच्या प्राईसला काय म्हणायचं, मार्केट व्हॅल्यू. पहा मार्केट व्हॅल्यू म्हणजे MV आणि फेस व्हॅल्यू म्हणजे त्या शेअर्सची ओरिजिनल प्राईस की काय आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू. पहा पूर्वी शेअर्स आपण एखाद्या कंपनीचे विकत घेतले तर आपल्याला एक पेपरवर म्हणजे असं स्टॅम्प पेपरसारखं पेपर मिळायचे आपल्याला, तुम्ही या कंपनीचे एवढे शेअर्स घेतलेले आहेत आणि त्यावर फेस व्हॅल्यू किती आहे याचा उल्लेख केलेला असायचा. परंतु आता मोबाईलचे ॲप आल्यामुळे आपण ऑनलाईनच शेअर्स बाय करतो आणि सेल करतो. तर जेथे आपण शेअर बाय करतो आणि सेल करतो त्याला काय म्हणतात, स्टॉक एक्सचेंज. म्हणजे काय, शेअर मार्केट. म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय, स्टॉक एक्सचेंज. म्हणजे येथे आपण समजा या कंपनीचा 300 रुपयाचा शेअर्स आपण विकत कुठे घेणार, स्टॉक एक्सचेंजला. उद्या या शेअर्सची प्राईस वाढली, कंपनीने चांगला प्रोग्रेस केला, कंपनीची व्हॅल्यू वाढली, लोक जास्त शेअर्स विकत घेत राहिले तर ही प्राईस काय होईल, अजून वाढेल. म्हणजे मग वाढल्यावर आपण शेअर विकणार, कुठे विकणार, येथेच विकणार, स्टॉक एक्सचेंजला. म्हणजे शेअर मार्केट, कोणताही शेअर विकत घेणार आपण, विकणार, तो शेअर आपण परचेस करणार किंवा सेल करणार स्टॉक एक्सचेंजमध्ये. शेअर होल्डर म्हणजे काय, आता या कंपनीचा 300 रुपयाचा शेअर आहे, मी तो विकत घेतला म्हणजे मी काय झालो, त्या कंपनीचा शेअर होल्डर. म्हणजे हा शेअर माझ्याकडे आहे, मी होल्ड केलेला आहे, म्हणजे काय, शेअर होल्डर. म्हणजे ज्या व्यक्तीनं शेअर विकत घेतला तो काय असेल, शेअर होल्डर, त्या कंपनीचा शेअर होल्डर. पहा शेअर म्हणजे काय माहिती झालेलं आपल्याला, शेअर होल्डर, स्टॉक एक्सचेंज, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू. आता ही मार्केट व्हॅल्यू झाली या कंपनीची. डिव्हिडंड. आता डिव्हिडंड म्हणजे काय, आता जो काही कंपनीचा नफा होईल, समजा या कंपनीला नफा झालेला आहे, आता हा नफा जेवढ्या व्यक्तींनी काही शेअर घेतलेले आहेत तेवढ्यांना द्यावा लागेल, बरोबर आहे. कारण ज्याप्रमाणे येथे 5च मेंबर होते, 5 मित्र होते, त्यांनी कंपनी स्थापन केली. ज्यावेळेस 10 लाख रुपये नफा झाला त्यावेळेस प्रत्येकाने 2-2 लाख रुपये वाटून घेतला, कारण येथे 5च मेंबर होते, बरोबर आहे. आता येथे शेअर खूप व्यक्ती विकत घेतील 300 रुपयाला, कारण जेवढे लोक जास्त विकत घेतील तेवढा कंपनीचा फायदा जास्त होईल, कंपनीकडं भांडवल जास्त जमा होईल, बरोबर आहे. आता कंपनीचा नफा समजा यावर्षी 20 लाख रुपये झाला, एखाद्या वर्षामध्ये 20 लाख रुपये नफा झाला. मग कंपनी काय करेल, जेवढे काही कंपनीचे शेअर्स आहेत तेवढ्या शेअर्समध्ये हा नफा, समजा 20 lakhs रुपये नफा झाला कंपनीला. आता हे 20 lakhs रुपीज जेवढ्या लोकांनी शेअर्स विकत घेतले तेवढ्यांना आपल्याला डिवाईड करावं लागेल, बरोबर आहे. मग तो डिवाईड कसा करणार, पर्सेंटेजमध्ये डिवाईड करणार, पर्सेंटेज. म्हणजे या कंपनीची फेस व्हॅल्यू काय आहे, या कंपनीची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, बरोबर आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. तर 10 रुपयाचे म्हणजे या जो नफा झालेला आहे तो नफा किती शेअर होल्डर आहेत आणि फेस व्हॅल्यू किती आहे त्याप्रमाणे पर्सेंटेज काढून, म्हणजे फेस व्हॅल्यूच्या पर्सेंटेजमध्ये या शेअर होल्डरला नफा द्यायचा. समजा फेस व्हॅल्यू 100 आहे, एक कंपनी आहे, तिची फेस व्हॅल्यू किती आहे, 100. आणि कंपनीने डिक्लेअर केलं की हा डिव्हिडंड जो आहे ना तो कधी पण मार्केट व्हॅल्यू जी आहे त्यावर दिला जात नाही. एक लक्षात ठेवा, डिव्हिडंड कधी पण फेस व्हॅल्यूवर दिला जातो, मार्केट व्हॅल्यूवर नाही. म्हणजे समजा एखाद्या कंपनीची फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे आणि कंपनीनं डिक्लेअर केलं आता 20% डिव्हिडंड द्यायचा, जेवढे काही शेअर होल्डर आहेत तेवढ्यांना 20% डिव्हिडंड द्यायचा. म्हणजे काय, फेस व्हॅल्यूचे 20%, म्हणजे फेस व्हॅल्यू 100 आहे
म्हणजे 20% म्हणजे काय होईल 20 रुपये होतील, बरोबर आहे. म्हणजे एक शेअर घेतला असेल तो 300 रुपयाचा असेल, 500 रुपयाचा असेल, किंमत काही पण असो मार्केट व्हॅल्यूची, परंतु कंपनी काय देईल, एका शेअरवर 20 रुपये देईल. समजा या कंपनीचे मी 50 शेअर घेतले, 50 शेअर घेतले, तर मला डिव्हिडंड किती मिळेल, 1000 रुपये मिळेल, बरोबर आहे. हा काय झाला डिव्हिडंड, म्हणजे कंपनीचा जो काही नफा होईल त्यावर आपल्याला कंपनी डिव्हिडंड देते. फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड मिळतो आपल्याला, मार्केट व्हॅल्यूवर नाही आहे. पहा आता आपल्याला कम्पॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. पहा फेस व्हॅल्यू म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे पण काय माहिती आहे, बरोबर आहे. जे शेअर्स आपण स्टॉक एक्सचेंजमध्ये विकत घेतो किंवा स्टॉक एक्सचेंजला आपण सेल करतो, ती काय असेल, त्याची मार्केट व्हॅल्यू असेल, बरोबर आहे. आणि फेस व्हॅल्यू ही आपल्याला शेअर्सच्या सर्टिफिकेटवर दिलेली असते, बरोबर आहे. म्हणजे त्या शेअर्सची ओरिजिनल प्राईस फेस व्हॅल्यू एकतर ही इक्वल असेल, बरोबर आहे, किंवा फेस व्हॅल्यू ही लहान असेल मार्केट व्हॅल्यूपेक्षा, किंवा फेस व्हॅल्यू असंही होऊ शकते मार्केट व्हॅल्यूपेक्षा मोठी असेल. पहा फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू जर इक्वल असेल, समजा एखाद्या कंपनीची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि मार्केट व्हॅल्यू पण 10च रुपये आहे, तर आपण काय म्हणणार, शेअर तो पारमध्ये आहे, PAR. शेअर कसा आहे, पारमध्ये आहे. पहा फेस व्हॅल्यू लहान आहे मार्केट व्हॅल्यूपेक्षा, समजा 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि मार्केट व्हॅल्यू 300 रुपये आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे मार्केट व्हॅल्यूपेक्षा, बरोबर आहे. मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. अशी जर कंडिशन असेल तर आपण काय म्हणणार, तो शेअर प्रीमियममध्ये आहे. हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. 10 रुपयाचा शेअर 300 रुपयाला नंतर IPO आल्यावर मिळतो, म्हणजे काय होईल, प्रीमियममध्ये आपल्याला शेअर मिळतील. ही कंडिशन असेल तर शेअर कसा आहे, प्रीमियममध्ये. इक्वल असेल तर शेअर पार कंडिशनमध्ये आहे. ही कंडिशन कशी आहे, प्रीमियममध्ये. ही कंडिशन कशी आहे, फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि त्याची आता मार्केट व्हॅल्यू काय झाली, समजा 5 रुपये झाली मार्केट व्हॅल्यू, म्हणजे जी काही फेस व्हॅल्यू आहे ओरिजिनल शेअर्सची प्राईस त्यापेक्षा कमी झाली, मार्केट व्हॅल्यू कमी झाली त्या फेस व्हॅल्यूपेक्षा, तर आपण काय म्हणणार, शेअर डिस्काउंटमध्ये आहे. डिस्काउंट. फेस व्हॅल्यू जर मोठी असेल मार्केट व्हॅल्यूपेक्षा तर आपण काय म्हणणार, तो शेअर डिस्काउंटमध्ये आहे. पहा हे कम्पॅरिझन आपल्या लक्षात आलेलं आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला हे महत्त्वाचं आहे. सम इन्व्हेस्टेड. पहा सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, सम म्हणजे काय ॲडिशन, आणि इन्व्हेस्ट म्हणजे काय गुंतवणूक. समजा एखाद्या कंपनीचा 300 रुपयाचा शेअर आहे, 300 रुपये त्या शेअर्सची प्राईस आहे, बरोबर आहे. त्या कंपनीचे मी 5 शेअर विकत घेतले, म्हणजे यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती केली मी, हा मल्टिप्लिकेशन, एवढे रुपये मी इन्व्हेस्ट केले, म्हणजे आपण काय म्हणणार, सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड, येथे एक फॉर्म्युला मिळेल आपल्याला. सम इन्व्हेस्टेड, किती गुंतवणूक केली. समजा कंपनीचा शेअर 300 रुपयाचा आहे आणि मी 5 शेअर विकत घेतले त्या कंपनीचे. 300 रुपयाला एक शेअर आहे, मी 5 शेअर विकत घेतले, म्हणजे मी गुंतवणूक किती केली, 1,500 रुपये, बरोबर आहे. एवढे गुंतवणूक केली, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कोणता मिळेल, सम इन्व्हेस्टेड इक्वल टू, ही काय आहे, शेअर्सची प्राईस आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू इंटू 5 म्हणजे नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स. पहा सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला. सम इन्व्हेस्टेड म्हणजे मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स, हा एक फॉर्म्युला लक्षात राहू द्या. नंबर ऑफ शेअर्स, हा या फॉर्म्युल्यावर आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. रेट ऑफ रिटर्न. पहा आता रेट ऑफ रिटर्न कसा काढायचा. पहा रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, त्या कंपनीमध्ये आपल्याला डिव्हिडंड किती मिळाला, डिव्हिडंड इन्कम, डिव्हिडंडद्वारे इन्कम किती मिळालं, आपण किती इन्व्हेस्ट केले, सम इन्व्हेस्टेड, आपण किती पैसे इन्व्हेस्ट केले, आपल्याला डिव्हिडंड किती मिळाला, हा रेशो आणि इंटू 100. म्हणजे हा फॉर्म्युला आहे, रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. या फॉर्म्युल्यानुसार रेट ऑफ रिटर्न म्हणजे पर्सेंटेज काढणार आपण, आपल्याला त्या कंपनीतून किती रिटर्न मिळाले,
किती पर्सेंटेज नफा मिळाला. एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला 1,000 रुपये डिव्हिडंड मिळाला, सर्व शेअर्सचा मिळून 1,000 रुपये डिव्हिडंड मिळाला आणि त्या कंपनीमध्ये आपण 4,000 रुपये गुंतवणूक केली, म्हणजे 4,000 रुपयाचे शेअर्स विकत घेतले. याला 100ने मल्टिप्लाय केलं आपण, तर हे काय होईल, हे 3 झिरो कॅन्सल होतील, हे 3 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 100/4 होईल, म्हणजे काय होईल 25, म्हणजे काय होईल 25%. म्हणजे या कंपनीमध्ये आपल्याला रेट ऑफ रिटर्न काय मिळाला, 25% मिळाला. बरोबर आहे. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट केली त्याचे किती पर्सेंटेज आपल्याला मिळाले, म्हणजे काय रेट ऑफ रिटर्न. म्हणजे काय 4,000 गुंतवणूक केली, आपल्याला रिटर्न किती मिळाला डिव्हिडंडचा 1,000 रुपये. बरोबर आहे. म्हणजे किती झाले, 4,000चे 25%, म्हणजे काय होईल 1,000 रुपये होतील. बरोबर आहे. 4,000चे 25% म्हणजे काय 1,000, म्हणजे काय रेट ऑफ रिटर्न. म्हणजे एवढे आपल्याला रिटर्न मिळालेले आहेत. त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे डिव्हिडंड जो काही मिळेल त्याला जर आपण 100ने मल्टिप्लाय केलं तर तो काय मिळेल, पर्सेंटेज मिळेल. आणि ते पर्सेंटेज म्हणजे काय रेट ऑफ रिटर्न. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू हे आपल्याला माहिती झालेलं आहे. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय असते, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय असते, फेस व्हॅल्यूच असते, पण त्यामध्ये काय ॲड होते, प्रीमियमची अमाऊंट ॲड होईल. बरोबर आहे. 10 रुपयाचा शेअर 300 रुपयाला मिळतो आहे आपल्याला, म्हणजे काय होईल 290 रुपये प्रीमियम असेल आणि फेस व्हॅल्यू 10, म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय असेल 300 रुपये. बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला यानुसार आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.3 सॉल्व करायचा आहे. पहिला प्रश्न मित्रांनो, कंप्लीट दी फॉलोइंग टेबल. येथे आपल्याला टेबल पूर्ण करायचा आहे. आपण पाहिलेलं आहे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू यामध्ये रिलेशन पाहिलेलं आहे. बरोबर आहे. फेस व्हॅल्यू एकतर इक्वल असेल मार्केट व्हॅल्यूला तर त्याला आपण पार म्हणतो, शेअर कसा आहे पारमध्ये आहे. किंवा फेस व्हॅल्यू ही कमी असेल मार्केट व्हॅल्यूपेक्षा तर आपण काय म्हणणार, शेअर हा प्रीमियममध्ये आहे, प्रीमियम. आणि फेस व्हॅल्यू ही ग्रेटर असेल मार्केट व्हॅल्यूपेक्षा तर शेअर काय होईल, डिस्काउंट होईल. शेअर कसा आहे डिस्काउंटमध्ये आहे. बरोबर आहे. या 3 कंडिशननुसार फेस व्हॅल्यू जर 100 रुपये असेल आणि शेअर पारमध्ये असेल, फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे, शेअर पारमध्ये आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती असेल तेवढीच असेल. बरोबर आहे. तरच शेअर पारमध्ये असेल. प्रीमियम एवढा आहे आणि मार्केट व्हॅल्यू एवढी आहे. आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय फेस व्हॅल्यू आणि प्लस प्रीमियम. बरोबर आहे. प्रीमियम, तर प्रीमियम किती आहे 500 रुपये आहे, प्लस फेस व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे 575, म्हणजे फेस व्हॅल्यू किती असेल याच्यातून हे मायनस होतील. बरोबर आहे. म्हणजे 75, येथे लिहिणार 75. फेस व्हॅल्यू किती आहे 10 रुपये आहे आणि मार्केट व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू ही जास्त आहे मार्केट व्हॅल्यूपेक्षा. बरोबर आहे. फेस व्हॅल्यू जास्त आहे मार्केट व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे शेअर कसा आहे डिस्काउंटमध्ये आहे. डिस्काउंट किती आहे 5 रुपयानं कमी आहे. बरोबर आहे. म्हणजे शेअर इज ॲट, इथे लिहिणार शेअर इज ॲट अ डिस्काउंट ₹5. याप्रमाणे आपल्याला टेबल पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न, मिस्टर अमोल परचेस्ड 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू. अमोलने काय केलेलं आहे 50 शेअर विकत घेतलेले आहेत आणि त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू ₹100 व्हेन द मार्केट व्हॅल्यू वाज ₹80. म्हणजे मार्केट व्हॅल्यू दिली, नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत, फेस व्हॅल्यू पण दिलेली आहे. दुसऱ्याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, सोल्युशन हेअर नंबर ऑफ शेअर्सची क्वांटिटी किती आहे 50. बरोबर आहे. आपल्याला फेस व्हॅल्यू पण दिलेली आहे, म्हणजे FV फेस व्हॅल्यू किती आहे ₹100 आणि मार्केट व्हॅल्यू दिली ₹80, म्हणजे MV 80 रुपीज, मार्केट व्हॅल्यू 80 रुपीज आहे. आणि कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड. डिव्हिडंड किती दिलेला आहे, म्हणजे डिव्हिडंड दिलेला आहे आपल्याला 20%.
20% कशावर दिलेला आहे? फेस व्हॅल्यूवर. पहा डिव्हिडंड कधी पण फेस व्हॅल्यूवर दिलेला असतो, मार्केट व्हॅल्यूवर नाही. फाइंड द रेट ऑफ रिटर्न. पहा रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करायचं आपल्याला. म्हणजे इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे त्यावर त्याला किती टक्के रिटर्न मिळालेले आहेत. रेट ऑफ रिटर्न किती आहे. प्रथम काय करू आपण, एका शेअरवर किती डिव्हिडंड मिळाला ते फाइंड आउट करू. डिव्हिडंड पर शेअर म्हणजे एका शेअरवर, किंवा डिव्हिडंड ऑफ वन शेअर. डिव्हिडंड पर शेअर, एका शेअरवर किती डिव्हिडंड मिळाला, म्हणजे 20% ऑफ फेस व्हॅल्यू. पहा म्हणजे 20% म्हणजे काय, आपण 100ने डिवाईड करणार, आणि ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपीज. पहा हे 100 कॅन्सल होतील, हे 100 कॅन्सल, म्हणजे काय होईल 20. पहा डिव्हिडंड आहे रुपीज लिहिणार, म्हणजे एका शेअरला 20 रुपये आपल्याला डिव्हिडंड मिळणार आहे. मग शेअर किती घेतलेले आहेत, 50, बरोबर आहे. देअरफॉर टोटल डिव्हिडंड, टोटल एका शेअरचा 20 रुपये म्हणजे 50 शेअर्सचा किती होईल, ऑफ 50 शेअर्स इक्वल टू 50ने मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. ₹20 × 50 म्हणजे काय होईल, 1000 रुपीज. 1000. 50 शेअर्सचा आपल्याला एवढा डिव्हिडंड मिळेल, बरोबर आहे. आपल्याला काय काढायचं आहे, रेट ऑफ रिटर्न. त्याचा फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंडचं एकूण इन्कम, डिव्हिडंड आपण काय किती इन्व्हेस्ट केले आपण, सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड, आणि याला 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. हा काय मिळेल, रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न ROR, बरोबर आहे. पहा हा फॉर्म्युला आहे. आपण डिव्हिडंड काढला, टोटल डिव्हिडंड किती आला, एवढा आला. डिव्हिडंड इन्कम एवढा आहे, बरोबर आहे. आता सम इन्व्हेस्टेड, मग किती इन्व्हेस्टमेंट केली ते पण काढावे लागेल आपल्याला, कारण फॉर्म्युला तो आहे. पहा आता सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, किती इन्व्हेस्ट केले, म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि इंटू नंबर ऑफ शेअर्स, बरोबर आहे. नंबर ऑफ शेअर्स. पहा मार्केट व्हॅल्यू काय आहे, 80 रुपीज, म्हणजे 80 इंटू नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स घेतले, 50, म्हणजे हे काय होतील 4000, बरोबर आहे. एवढे पैसे गुंतवलेले आहेत अमोलने. तर आता रेट ऑफ रिटर्न काढायचं आपल्याला. नाऊ रेट ऑफ रिटर्न, किती रिटर्न मिळाले ते फाइंड आउट करायचे, पर्सेंटेज. पहा म्हणजे फॉर्म्युला डिव्हिडंड इन्कम, येथे लिहिणार डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंड इन्कम आणि अपॉन सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड आणि मल्टिप्लाय करणार 100ने. पहा या दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केले आपण. डिव्हिडंड इन्कम किती आहे, 1000, आणि सम इन्व्हेस्टेड 4000, आणि इंटू 100. पहा हे 3 0 कॅन्सल, हे 3 0 कॅन्सल, म्हणजे काय 100/4 म्हणजे काय होईल 25, बरोबर आहे. रेट ऑफ रिटर्न, रेट आहे हा, म्हणजे पर्सेंटेज 25%. म्हणजे जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यावर किती टक्के मिळाले डिव्हिडंड, 25% मिळालेला आहे, बरोबर आहे. कारण 4000 गुंतवणूक केल्यानंतर 4000चे 25% म्हणजे काय होईल 1000 रुपये, बरोबर आहे. म्हणजे 25% रेट ऑफ रिटर्न मिळालेला आहे डिव्हिडंडच्या द्वारे. पहा नंतर खाली सेंटेन्स लिहायचं आपल्याला, रेट ऑफ रिटर्न इज 25%. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न, जोसेफनं काय केलेलं आहे, कंपनी ए, बी आणि सी या 3 कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ए कंपनीचे शेअर्स 200 घेतलेले आहेत, बी कंपनीचे 45 आणि सी कंपनीचा 1 शेअर घेतलेला आहे. पहा मार्केट व्हॅल्यू बी कंपनीची आहे, मार्केट व्हॅल्यू सी कंपनीची पण दिलेली आहे, परंतु मार्केट व्हॅल्यू ए कंपनीची दिलेली नाही आहे. येथे काय दिलेलं आहे, फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम. म्हणजे मार्केट व्हॅल्यू कशी असेल, फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम दोघांची ॲडिशन, म्हणजेच काय होईल, ही जर ॲडिशन केली तर ती काय मिळेल, मार्केट व्हॅल्यू मिळेल. म्हणजे 3ही कंपनीची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला आणि क्वांटिटी दिलेली आहे. तर या टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सर्वांची ॲडिशन करायची आपल्याला, किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण.
फॉर कंपनी ए, फॉर कंपनी ए पाय ए कंपनीसाठी मार्केट व्हॅल्यू काय मिळेल? मार्केट व्हॅल्यू म्हणजेच काय? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. मार्केट व्हॅल्यू देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इक्वल टू फेस व्हॅल्यू किती आहे? 2 रुपये आहे, ₹2 आणि प्लस प्रीमियम दिलेला आहे ₹18. बरोबर आहे, ₹18. दोघांची ॲडिशन म्हणजे काय होईल? ₹20. म्हणजे 20 रुपयाचा एक शेअर होईल. हे असे शेअर किती आहेत? 200 आहेत. म्हणजे 20ने याला मल्टिप्लाय करणार आपण 200ला. कंपनी एची मार्केट व्हॅल्यू किती आलेली आहे? 20 रुपये. बरोबर आहे. या कंपनीची शेअर्सची मार्केट व्हॅल्यू 20 रुपये आहे. 20 रुपये. तर आता 200 शेअर्स घेतलेले आहेत, म्हणजे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे? 20 गुणिले 200. बरोबर आहे. इथे लिहिणार इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए. ती इन्व्हेस्टमेंट किती असेल? नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. बरोबर आहे. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 200 आहेत. आणि मार्केट व्हॅल्यू किती आलेली आहे? ₹20. बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल? ₹4,000. म्हणजे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती केली? 4,000. या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती केली? ₹4,000. या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती होईल? 45 शेअर्स आहेत आणि एका शेअर्सची प्राईस म्हणजे मार्केट व्हॅल्यू आहे. मार्केट व्हॅल्यू इंटू 45 म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट या बी कंपनीमध्ये आहे. बरोबर आहे. इथे लिहिणार आपण फॉर कंपनी बी, फॉर इन्व्हेस्टमेंट इक्वल टू म्हणजे 45 इंटू 500. 45 इंटू 500. नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. हा मल्टिप्लिकेशन किती होईल? एवढे रुपये गुंतवणूक केलेले आहे कंपनी बीमध्ये. आता फॉर कंपनी सी, फॉर कंपनी सी इन्व्हेस्टमेंट. सीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती होईल? एकच शेअर घेतलेला आहे, मार्केट व्हॅल्यू ही आहे, म्हणजे 1 इंटू मार्केट व्हॅल्यू 10,540. हा मल्टिप्लिकेशन ₹10,540 होईल. आता आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची म्हणजे या 3 अमाऊंटची ॲडिशन करायची आपल्याला. सपोज 1 नंबर, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर. आता लिहिणार आपण टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ 4,000 प्लस 22,500 आणि प्लस 10,540. इथे लिहिणार फ्रॉम 1, 2 and 3. फ्रॉम 1, 2 and 3. व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. ही पूर्ण ॲडिशन करा. ही ॲडिशन मिळेल ₹37,040. फक्त येथे फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम वेगळा दिला होता, परंतु दोघांची ॲडिशन म्हणजेच काय? मार्केट व्हॅल्यू. म्हणजे या कंपनीची मार्केट व्हॅल्यू माहिती आहे, नंबर ऑफ शेअर माहीत आहे. येथे पण मार्केट व्हॅल्यू माहिती आहे, नंबर ऑफ शेअर माहीत आहे. येथे नंबर ऑफ शेअर माहिती आहे. दोघांची ॲडिशन केली तर मार्केट व्हॅल्यू माहिती झाली आपल्याला. मल्टिप्लिकेशन करून तिघांची ॲडिशन आपण केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. श्रीमती देशपांडे परचेस्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5. येथे आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹5. फेस व्हॅल्यू आहे ₹5. ॲट अ प्रीमियम, येथे प्रीमियम दिलेला आहे. प्रीमियम व्हॅल्यू, प्रीमियम किती आहे ₹20. दोघांची ॲडिशन केली तर काय मिळेल आपल्याला? मार्केट व्हॅल्यू. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. श्रीमती देशपांडेकडे काय आहेत? ₹20,000 आहेत. एवढे पैसे आहेत.
20,000 रुपये आहेत, तर 20,000 रुपयाचे किती शेअर्स विकत घेता येतील, त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू एवढी आहे आणि मार्केट व्हॅल्यू एवढी आहे. यावरून आपल्याला किती शेअर्स म्हणजे नंबर ऑफ शेअर्स ही क्वांटिटी काढायची. आपल्याला किती शेअर्स विकत घेता येतील, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, नंबर ऑफ शेअर्स किती शेअर्स विकत घेता येतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एवढी अमाऊंट म्हणजे काय, आपण ही सम इन्व्हेस्टेड 20,000 रुपये म्हणजे काय, सम इन्व्हेस्टेड म्हणजे एवढे पैसे गुंतवणूक करण्यासाठी आहेत आणि शेअर्सची प्राईस फेस व्हॅल्यू एवढी आहे, प्रीमियम व्हॅल्यू एवढी आहे, तर किती शेअर्स विकत मिळतील. सोल्युशन शेअर मार्केट व्हॅल्यू इक्वल टू, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, बरोबर आहे. फेस व्हॅल्यू किती आहे, 5 रुपीज 5 आणि प्रीमियम किती आहे, ₹20. दोघांची ॲडिशन काय होईल, ₹25. मार्केट व्हॅल्यू माहिती आहे. आता आपल्याला नंबर ऑफ शेअर्स, त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करू आपण, सम इन्व्हेस्टेड. नाऊ ही आली मार्केट व्हॅल्यू, सम इन्व्हेस्टेड किती गुंतवणूक केली. फॉर्म्युला कसा आहे, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, बरोबर आहे. सम इन्व्हेस्टेड 20,000 बरोबर आहे, इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स विकत मिळतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲज इट इज. आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹25. यावरून नंबर ऑफ शेअर्स फाइंड आउट करता येईल. हे काय होतील, डिव्हिजनमध्ये येतील. इथे लिहिणार देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स 20,000 अपॉन 25. हे पण रुपीज आहेत आणि हे पण रुपीज आहेत, बरोबर आहे. रुपीज कॅन्सल होतील. हे डिव्हिजन करू, 800 क्वांटिटी म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती क्वांटिटी मिळेल आपल्याला, 800. देअरफॉर श्रीमती देशपांडे विल गेट 800 शेअर्स फॉर ₹20,000. 20,000 रुपयात 800 शेअर्स मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स दिलेला आहे. 5वा प्रश्न, किती शेअर्स घेतलेले आहेत, नंबर ऑफ शेअर्स इक्वल टू 150. 150 शेअर्स घेतलेले आहेत. ऑफ फेस व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, फेस व्हॅल्यू इक्वल टू ₹100. त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू ₹100 आहे. फॉर मार्केट व्हॅल्यू, येथे मार्केट व्हॅल्यू पण दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू इक्वल टू ₹120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. डिव्हिडंड किती दिलेला आहे, डिव्हिडंड हा दिलेला आहे फेस व्हॅल्यूवर 7%. डिव्हिडंड दिलेला आहे 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. आपल्याला रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करायचा आहे. रेट ऑफ रिटर्न म्हणजे हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, म्हणजे किती पर्सेंटेज रिटर्न मिळाले ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत, फेस व्हॅल्यू दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू पण आहे, डिव्हिडंड पण दिलेला आहे. रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे आपल्याला. रेट ऑफ रिटर्न फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंडचं इन्कम किती मिळालं, टोटल डिव्हिडंड इन्कम, आणि अपॉन सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती गुंतवणूक केली, सम इन्व्हेस्टेड, आणि याला 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. डिव्हिडंड इन्कम कसं काढणार आपण, पर्सेंटेज माहीत आहे डिव्हिडंडचं, फेस व्हॅल्यू माहीत आहे, म्हणजे एका शेअर्सवर आपल्याला किती डिव्हिडंड मिळाला ते काढता येईल. त्यावरून आपल्याला
150 शेअर्सवर किती डिव्हिडंड मिळाला ते काढता येईल, म्हणजे डिव्हिडंड इन्कम काढता येईल, बरोबर आहे. सम इन्व्हेस्टेड हे कसं काढणार आपण, मार्केट व्हॅल्यू आणि नंबर ऑफ शेअर्स यांचा मल्टिप्लिकेशन घेतला आपण, तर सम इन्व्हेस्टेड म्हणजे या कंपनीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली ते काढता येईल, आणि 100ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, रेट ऑफ रिटर्न. पहा सोडूया. डिव्हिडंड पर शेअर, पर म्हणजे एका शेअरवर, डिव्हिडंड पर शेअर किंवा डिव्हिडंड ऑफ 1 शेअर. 7% डिव्हिडंड आहे, 7% ऑफ फेस व्हॅल्यू. डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर काढायचा आपल्याला, 7% आहे आणि ऑफ फेस व्हॅल्यू म्हणजे 7% म्हणजे अपॉन 100, ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, फेस व्हॅल्यू आहे 100 रुपीज म्हणजे 100 कॅन्सल होतील, आन्सर काय मिळेल 7. डिव्हिडंड आहे म्हणजे पैसे आहेत ₹7. ₹7, ₹7 शेअर डिव्हिडंड मिळाला. शेअर्स किती आहेत, एवढे आहेत, म्हणजे एकूण डिव्हिडंड किती मिळाला ते फाइंड आउट करता येईल. टोटल डिव्हिडंड ऑन 150 शेअर्स म्हणजे काय होईल, 150ने मल्टिप्लाय करणार या 7ला, म्हणजे हे काय होईल ₹105. 9. डिव्हिडंड फाइंड आउट केला आपण, टोटल डिव्हिडंड एवढा आलेला आहे, बरोबर आहे. आता किती गुंतवणूक केली ते फाइंड आउट करू. 9 सम इन्व्हेस्टेड, त्या कंपनीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे काय, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स 150 आहेत आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आपल्याला 120, बरोबर आहे, ₹120. म्हणजे इन्व्हेस्टमेंट काय होईल, या दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 0 12 25 60 40 18,000 रुपीज. सम इन्व्हेस्टेड फाइंड आउट केली आपण आणि डिव्हिडंड पण फाइंड आउट केला. आता आपल्याला फॉर्म्युला वापरून रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करता येईल. 9 रेट ऑफ रिटर्न डिव्हिडंड इन्कम, डिव्हिडंड टोटल डिव्हिडंड इन्कम आणि अपॉन सम इन्व्हेस्टेड आणि इंटू 100. डिव्हिडंड इन्कम 1050, सम इन्व्हेस्टेड 18,000 इंटू 100. हे 2 0 कॅन्सल होतील, हे 2 0 कॅन्सल होतील, हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील 105 अपॉन 18. 3ने डिवाइड करू, हे 6 होईल, 35 होईल, म्हणजे 35 अपॉन 6 हे आन्सर मिळेल आपल्याला 5.83. हे पर्सेंटेजमध्ये लिहायचं आहे आपल्याला, कारण रेट आहे, रेट ऑफ रिटर्न किती मिळेल 5.83. नंतर सेंटेन्स लिहायचं आपल्याला, रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज 5.83%. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज सेम. इथे 2 शेअर दिलेले आहेत, कंपनी ए आणि कंपनी बी, या 2 कंपनीचे शेअर्स आहेत. या दोन्ही शेअर्सची फेस व्हॅल्यू सेम आहे. फेस व्हॅल्यू येथे किती आहे आपल्याला दिलेली नाही प्रत्येक कंपनीची, परंतु फेस व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. या दोन्ही कंपनीची फेस व्हॅल्यू सेम आहे. दोन्ही कंपनीची फेस व्हॅल्यू सेम आहे आणि या कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे 16%, परंतु मार्केट व्हॅल्यू ₹80 आहे. आणि या कंपनीनं डिव्हिडंड दिलेला आहे 20% आणि मार्केट व्हॅल्यू 120 आहे. येथे मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, डिव्हिडंड जास्त दिलेला आहे. मार्केट व्हॅल्यू कमी आहे, डिव्हिडंड कमी दिलेला आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली आपण या दोन्ही कंपनीत, तर कोणत्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट आपल्याला प्रॉफिटेबल असेल, म्हणजे कोणत्या कंपनीतली इन्व्हेस्टमेंट आपल्याला फायदेशीर होईल ते आपल्याला ठरवायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, या कंपनीनं आपल्याला रेट ऑफ रिटर्न किती दिले आणि या कंपनीनं रेट ऑफ रिटर्न किती दिले, दोघांची तुलना करावी लागेल आणि त्यावरून ठरवावं लागेल, बरोबर आहे.
त्यासाठी आपण काय करू, या दोन्ही कंपनीचे रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करू. पहा फेस व्हॅल्यू सेम आहे. समजा कोणती एक फेस व्हॅल्यू घेऊ, सपोज 100 रुपीज. पहा आपण सोल्युशनमध्ये काय लिहिणार, सपोज फेस व्हॅल्यू सेम आहे. सपोज दी फेस व्हॅल्यू of both companies, दोन्ही कंपनीची फेस व्हॅल्यू इज ₹100 फॉर कंपनी ए. कंपनी एचे आपण रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करू. फॉर कंपनी ए, फॉर कंपनी ए मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. मार्केट व्हॅल्यू ₹80 आणि डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड हा डिव्हिडंड म्हणजे काय, 16% ऑफ फेस व्हॅल्यू. बरोबर आहे. डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड दिलेला आहे 16%, म्हणजे फेस व्हॅल्यूच्या 16%. आपण फेस व्हॅल्यू किती घेतलेली आहे, 100. बरोबर आहे. म्हणजे 16% ऑफ फेस व्हॅल्यू 100. हे कॅन्सल होतील, म्हणजे काय येईल, 16. म्हणजे डिव्हिडंड किती मिळेल, 16 रुपीज मिळेल एका शेअरला. बरोबर आहे. रेट ऑफ रिटर्न, या कंपनीचे रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करू. रेट ऑफ रिटर्न म्हणजे डिव्हिडंड इन्कम आणि अपॉन इन्व्हेस्टमेंट आणि इंटू 100. बरोबर आहे. पहा डिव्हिडंड किती दिला, 16 रुपीज दिला. इन्व्हेस्टमेंट काय आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू एका शेअरची किती आहे, 80 रुपीज आहे. समजा एकच शेअर आपण घेतलेला आहे आणि इंटू 100. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 8ने 16ला डिवाइड करू म्हणजे 2 होतील. 2 इंटू 10 म्हणजे 20 होईल. बरोबर आहे. रेट ऑफ रिटर्न 20%. सपोज 1 नंबर. म्हणजे ए कंपनीने आपल्याला रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 20%. त्याप्रमाणे आता बी कंपनीचा फाइंड आउट करू आपण. फॉर कंपनी बी, फॉर कंपनी बी मार्केट व्हॅल्यू 120 आहे. मार्केट व्हॅल्यू इक्वल टू ₹120 आणि डिव्हिडंड किती आहे, 20%. डिव्हिडंड किती आहे, 20%. म्हणजे 20% आहे फेस व्हॅल्यूच्या. फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपीज. बरोबर आहे. म्हणजे 20% या साईनऐवजी 100ने डिवाइड करणार आणि आपण हे 100 कॅन्सल, हे 100 कॅन्सल. म्हणजे काय मिळेल, 20. बरोबर आहे. 20 रुपीज. पहा डिव्हिडंड रुपीजमध्ये आणि रेट ऑफ रिटर्न पर्सेंटेजमध्ये. आता आपण फाइंड आउट करू रेट ऑफ रिटर्न. बी कंपनीचे रेट ऑफ रिटर्न. पहा बी कंपनीचे रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. पहा बी कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे 20 रुपीज आणि इन्व्हेस्टमेंट केली आपण एका शेअर्सची 120. बरोबर आहे. आणि इंटू 100. पहा हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. पहा 2ने डिवाइड करू, हे 6 होतील, हे 10 होतील. हे 10 इंटू 10 म्हणजे 100 होतील आणि अपॉन 6. पहा हे डिव्हिजन येईल 16.66%. पहा सपोज 2 नंबर. पहा ए कंपनीचे रेट ऑफ रिटर्न 20% आणि बी कंपनीचा रेट ऑफ रिटर्न किती आहे, 16.66%. जास्त कोणता आहे, हा आहे. म्हणजे येथे आपल्याला जास्त नफा मिळाला. बरोबर आहे. 20%, येथे कमी मिळाला. म्हणजे आपण सेंटेन्स काय लिहिणार, फ्रॉम 1 and 2 रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी ए इज मोर. ए कंपनीचा रेट ऑफ रिटर्न जास्त आहे. बरोबर आहे. देअरफोर
इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. पहा इथे स्पेस नसल्यामुळे इथे लिहिलेलं आहे मी. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.